पगार येतो पण पैसे वाढत नाही, कारण तुम्ही फक्त सेव्हिंग करत आहे. तुम्ही ते पैसे बँकमध्ये ठेवत आहे, त्याची FD करून ठेवत आहे किंवा ते कॅशच्या स्वरूपात ठेवत आहे, पण त्याची ग्रोथ होत आहे का? नाही. तेच काही पैसे तुम्ही लाँग टर्मसाठी इन्व्हेस्ट केले तर ते वाढणार नक्कीच. जसे तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये ठेवू शकता, शेअर मार्केटमध्ये ठेवू शकता किंवा गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. पण यात रिस्क थोडा जास्त आहे, पण तशी ग्रोथ पण होणार. एक सिंपल एक्झाम्पल सांगायचं झालं तर, आज तुम्ही 100 रुपये बँकमध्ये ठेवत आहात. तेच पैसे 5 वर्षांनी पाहिल्यानंतर त्याचे किती होतील? सपोज 110 होतील. पण तेच जर पैसे तुम्ही इन्व्हेस्ट केले तर त्याचे 5 वर्षांनी 150 ते 200 पण होऊ शकतात. यावरून काय समजते? सेव्हिंग करणं खूप महत्त्वाचं आहे. कशासाठी? आपल्या सेफ्टीसाठी. पण तसेच इन्व्हेस्टमेंट करणं पण खूप गरजेचं आहे आपल्या ग्रोथसाठी. फायनान्स सोप्या भाषेत शिकायचं असेल तर फॉलो नक्की करा.